आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 29 फेब्रुवारी अहमदनगरमधील ठळक घडामोडी। लाखो तरुणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन। रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या 3 वर्ष पूर्ण झाल्याने जिल्ह्याबाहेर नियुक्ती। ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी, विकास कामांना येणार वेग। नगर जिल्ह्यात 23,000 रोजगार निर्माण होणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन। नगर मनमाड रेल्वे मार्गाची आज चाचणी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी, 300 पेक्षा अधिक कंपन्यांचा नमो महारोजगार मेळाव्यात सहभाग। थोरात कारखान्याचा ऊस गाळपाचा 8 लाख मेट्रिक टनाचा टप्पा पार, दुष्काळजन्य परिस्थितीतही चांगली कामगिरी। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीने दणाणले श्रीरामपूर, दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। बनावट नोटा तयार करणारे दोघे जेरबंद, श्रीगोंदी तालुक्यातील कोळगाव परिसरात नागरिकांनी दाखवली सतर्कता। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।